तोरणमाळला भरपूर वेळेस आलो आहे, पण आज थोडं एक्साइटिंग करायचा प्लॅन आहे. मग आम्ही निघालो थोडं जंगलामध्ये. जवळपास लेघापाणी क्रॉस केल्यानंतर एक टावर लागतो. त्या टावरवर चढून इथलं जंगल कसं दिसतं ते बघूया. माझ्या संगती हितेश, दामू आणि संदीप. जायचंय वरती तिकडं. हां, इथं वॉच टावर बनवलेलं आहे, पण जाण्यासाठी विशेष काय असा रस्ता नाही आणि कोणी जात पण नसेल इथं. पावसाळ्यामध्ये ना इथं झाडी दाट झाली, त्याच्यामुळे रस्ता सरळ दिसत नाही आम्हाला बघा. आणि टावरवर चढायचं आहे आम्हाला. आमच्यासोबत ट्रेंड ट्रेकर संदीप तडवी पण आहे, ज्याने आत्ताच कोणता रे कळसुबाई ट्रेक केला आहे. हरिहर. आणि मी काय म्हणतो संदीप, तुला खरंच वाटलं नव्हतं इथं असेल काय असं? नाही ना. त्याच्या कठीण परिश्रमानंतर आम्ही फायनली वॉच टावरला पोहोचलोय आणि इथलं सीन दाखवतो तुम्हाला. चारी बाजूने सीन दाखवतो. वॉच टावरवरून असं काहीतरी सीन दिसतं. लेघापाणी क्रॉस केल्यानंतर एक टन लागतो ना, त्या टनमध्येच टावर आहे. लेफ्ट साईडला बघायचं आणि सिमेंटचं टावर आहे, दिसून जाईल. थोडं पावसाळ्यात आल्यानंतर हा टावर दिसत नाही, पण इथं येऊन बघा एकदा, इथला व्ह्यू सुपर आहे. ह्यांचं इंट्रोडक्शन जर दिलं तर हे तलाठी आहेत, अक्कलकुवा खापर इथं. आणि त्यांना फिरायचा खूप शौक आहे, ट्रेकिंग वगैरे करायचा शौक आहे. जस्ट त्यांनी काही महिन्यापूर्वी लद्दाख राईड केली, पण ते व्हिडिओ वगैरे असे बनवत नाही. पण त्यांना मी फोर्स करतो की व्हिडिओ बनवत जा वगैरे असं. तर बघू आता ते त्यांनी थोडं ऐकलंय, काय म्हणतात बघूया पुढे जसं वेळ भेटला तसं व्हिडिओ बनवत जाऊ आपण आणि चॅनल तयार करून यूट्यूबला निघतो. माझा 1-2 फोटो कारण पोरं सांगते की हा टावर हालत आहे म्हणे, घाबरले थोडे. मित्रांनो, लिटरली टावर हालत आहे आणि खाली उतरतो आम्ही. खरंच हालत आहे मित्रांनो, टावर हालत आहे. पहिली इतकं जाणवलं नाही, पण जेव्हा नोटीस केलं ना तेव्हा जाणवतं की टावर हालत आहे असं. सुरुवातीला जाणवलं नाही, पण नंतर जाणवायला लागले की तो टावर हालत आहे असं. मित्रांनो, टावर 2 इंच तरी इकडे तिकडे होतोय. सिरियसली सांगतो, टावर हालतो तो. आणि जाऊ नका कोणी. तर चला, बऱ्यापैकी उतरून गेलो आहे. मिळतो तुम्हाला कालापानीमध्ये एक मस्त सीन आहे, ते दाखवतो तुम्हाला. नंतर आम्ही पोचलोय कालापाणी इथं आणि संदीपला कालापाणी बघायचं होतं. असं तर तोरणमाळ खूप वेळेस आला, पण कालापाणीचं लक्षात नव्हतं म्हणे. आणि इथला निसर्ग भारी एकदम बघण्यासारखं. बरंच खोल आहे रे संदीप हे, है ना? जाऊया का तिकडे पुढे खाली? हाईट किती आहे बघ तू, हाईट किती आहे बघ. खाली जायचं. मी तुम्हाला अगोदरच बोललो की मागच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलं ना ते ह्याच्यामध्ये घेणार मी, आणि नवीन सीन तुम्हाला बघायला भेटेल. थोडं खाली जाते आम्ही आणि फुलपाखरं दिसतात का तुम्हाला? खाली जाते, तिथलं सीन बघू कसं आहे ते. कालापाणीचा धबधबा आहे बरं का, आणि बरीच खोलदरी आहे. इथं येण्याचं कष्ट नका करू, कारण खाली खूप खोलदरी आहे. पाय घसरला तर पाहण्यासारखं. मला लोक फिरायला येतात ना, तर ते फक्त जे फेमस स्पॉट आहे ते कवर करतात, पण तोरणमाळचं अख्खं जंगलच फिरण्यासारखं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण जंगल फिरायला लावत नाही, पण जे रस्त्यावरती दिसतं तिथं आपण इझिली जाऊ शकतो अशा ठिकाणी जात जा. सीन सुपर असतं, बघण्यासारखं असतं. आणि आता इथून निघतो तोरणमाळसाठी. तोरणमाळला आहे, मिळतो तोरणमाळमध्ये. आम्ही तोरणमाळच्या रिंग रोडला आहे. रिंग रोड म्हणजे कोस्टर रोडप्रमाणे पूर्ण तलावाला वेढा घालून त्या साईडला बसतो. सीन कसे वाटत आहे तुम्हाला? जर सीन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आम्ही असे व्हिडिओ बनवण्यास खूप मेहनत घेतो. आज तर एन्जॉयमेंट करायला आलो, व्हिडिओ बनवण्याचा काही हेतू नव्हता आमचा. 2 तासांचा कठीण प्रवास केल्यानंतर आम्ही पोचले तोरणमाळमध्ये. रिंग रोडचे शॉट्स तुम्ही बघितले असतील.
आणि सध्या आम्ही आहे PWDच्या रेस्ट हाऊसला. आणि इथलं जे व्ह्यू आहे ना ते खरंच बघण्यासारखं आहे. म्हणजे एक फॅमिली इथं आरामाने राहू शकते आणि चांगली व्यवस्था आहे इथं राहण्याची. सध्या आम्ही जातो आहे आंबेरी पॉईंटला आणि सनसेट पॉईंटला. आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन दिली आहे. तोपर्यंत सगळे पॉईंट वगैरे कवर करतो आणि नंतर मग जेवण करून मग जायचा प्लॅन आहे. तोवर बघू, व्हिडिओमध्ये बघा कसं काय ते. पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. पॉईंटचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि तो खडकी पॉईंट आहे. तो रस्ता थेट MP ला जातो. सनसेट पॉईंट बघून झाला. आता चाललो आहे आंबेरी पॉईंटकडे. आणि वातावरण भारी इथलं. जे ढगाळ वातावरण असल्यामुळे व्हिडिओज आणि फोटोज भारी येतात. व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तोरणमाळाच्या तिन्ही चारी बाजूला दऱ्या आहेत आणि मधोमध तोरणमाळ आहे. आपण जेव्हा फिरतो ना ते तोरणमाळाच्या आजूबाजूलाच फिरत असतो. म्हणजे हा पॉईंट हे आंबेरी पॉईंटला सनसेट पॉईंट नंतर हा पॉईंट लागतो. तुम्ही रस्ता तर बघितला असेल. आणि मागचा व्ह्यू बघा तुम्ही. इतकी मोठी दरी बघून हितेश म्हणे इथे स्ट्रेट पडला होता. भारी मिस्टेक हो गया. हां, आंबेरी पॉईंटमधून निघतोय आम्ही. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. हे बघा तुम्ही, व्यवस्थित मेंटेन नाही आहे आणि ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. घाण करतात लोक इथे येणारे. थोडं लक्ष देण्याची गरज आहे. फिरायला येतात ना, येतात तर येतात आणि इथल्या जागेचं नुकसानही करतात. इथले रेलिंग्स नाही आहे, इथले पत्रे नाही आहे आणि कचरा पडलेला आहे. अगोदरची रिॲक्शन दे ना तू. आता तर इथून आम्हाला सीताखाई पॉईंटला जायचा प्लॅन आहे. तर बघू, तो पॉईंट काय जास्ती कवर करणार नाही कारण मागच्या व्हिडिओमध्येच कवर केला होता. हितेश नव्हता माझ्या संगती तेव्हा. थोडाफार तर घ्यावं लागेल. आकर्षण जास्त सीताखाई पॉईंटवरती आहे कारण तिथं वॉटरफॉल दिसतो ना त्यांना. पण जर तुम्हाला शांतता पाहिजे, पीस पाहिजे तर हा पॉईंट तुम्ही कवर करू शकतात आणि मस्त आहे. चला मिळतो पुढे. तुम्हाला अस्सल तोरणमाळाचा अनुभव घ्यायचा आहे तर दुसरे पॉईंट पण खूप बघण्यासारखे आहेत. जसं आमदारी पॉईंट आहे त्यापैकी एक बॉटॅनिकल गार्डनकडे. कारण इथला जो व्ह्यू आहे तो त्यांच्यापेक्षाही भारी वाटतो मला. ज्याची त्याची चॉईस असेल पण मला हे चांगलं वाटलं. सध्या आम्ही आता आहे सीताखाई पॉईंटला. पॉईंटवरती इतक्या वेळेस आलो आहे, इतके फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत, तर आता यायची काही इच्छा होत नाही एवढी. पण मागच्या टायमाला इथून आम्ही व्हिडिओ नव्हता केला म्हणून म्हटलं ह्यावेळेस इथून व्हिडिओ बनवू आणि थोडंफार तुम्हाला दाखवू. सांगायला गेलं तर नोव्हेंबर महिना लागला आहे पण इथलं वातावरण पावसाळ्यासारखं झालं आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये भरपूर पाऊस पडला नाही तर त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आहे. नद्यांना नाल्यांना पाणी आहे. त्यामुळे मग धबधबा इथं जास्ती पडू राहिला आहे. त्या काळचे 4 वाजत इथं आणि थोडं हलकं फुलकं दुःखं वाटतंय. आता संध्याकाळपर्यंत पूर्णच झाकलं जाईल. पाऊस येण्याची शक्यता आहे आणि 5 एक वाजेपर्यंत आम्ही निघतो. म्हणजे 6-7 वाजेपर्यंत घरी पोहोचतो. तर असं होतं की इथं पाऊस पडत आहे आणि तिथं ऊन पडत आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही सीताखाई पॉईंटवर आहोत, तोरणमाळाला आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही इथं भव्य वातावरण आहे पावसाचं. खूप पाऊस पडतोय आणि 550 फूट दूर बघू शकता तुम्ही, तिथं खूप ऊन आहे. इथलं जे वातावरण तयार झालंय ना, आता बरं झालो की इथं थांबलो थोडं. नाहीतर असं वातावरण आम्हाला इथं एक्सपिरियन्स करायला नसतं भेटलं. हे धुकं बघा, इथं हे धुकं बघा, तिथं ऊन आहे आणि हा पाऊस. हे वातावरण ही वेळापूर्वीच इथलं मी तुम्हाला एक शॉट दाखवला होता. ती क्लिप बघा आणि ही क्लिप बघा, किती फरक जाणवतो.
आम्ही इथं बऱ्याच वेळापासून आहे, जवळपास 1 तास झाला आणि तेव्हाचं वातावरण अलग होतं आणि आताचं वातावरण एकदम बदलून गेलं आहे. ते धुकं बघा मागे वॉटरफॉलकडे आणि पाऊस पडून राहिला इथं. त्या साईडला एक पूर्ण धुकं आहे, ते धुकं दाखवतो तुम्हाला. म्हणजे इथं येणं वर्थ झालं. सांगू नाही शकणार हा नोव्हेंबर महिना आहे की जून जुलैचा महिना आहे, कारण सध्या नोव्हेंबर सुरू आहे आणि इथलं जे वातावरण आहे ना ते पावसाळ्यावालं. मागचं वातावरण बघा आणि इथलं वातावरण बघा, दोघींमध्ये किती चेंज वाटतो. कारण उंचावर असल्यामुळे हा बदल आपल्याला इथं पाहायला भेटतो. हा डोंगर बऱ्याच उंचावरती आहे. तर चला इथून निघतो, कारण थोडा पाऊस यायला लागला आहे. म्हणजे पाऊस पडलाच इथं, जास्ती येऊ नये याच्या पहिले आम्ही त्या साईडला जातो, कारण घरी पण निघायचं आहे. आणि इथलं वातावरण अचानक बदललं ना, ते वर्थ होतं इथे येणं. आणि भारी मस्त. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. मिळतो तुम्हाला पुढे. आम्ही तोरमाळ क्रॉस केलं आहे आणि त्या सीताखायच्या ते दुसऱ्या पॉईंटला काय गेलो नाही आम्ही, कारण पाऊस पडत होता आणि घरी पण जायचं होतं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा. कमेंट्स करा. चालेल.